नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण कढई पनीर बनवतो आहोत, तेही घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यामध्ये. घरात जे उपलब्ध साहित्य आहेत ना त्याच्यामध्ये पण टेस्ट जबरदस्त असणार आहे. आता तर पहिले मी पनीरचे क्यूब्स करून घेतलेले होते आणि ते आपण फ्राय करून घेणार आहोत. थोडेसे पॅनमध्ये पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स असे बाजूबाजूला थोडेसे लांब लांब ठेवायचे आणि छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडंसं तेलाचा वगैरे वापर केला तरीही चालेल आणि नाही केलात तरीही चालेल. जर नॉनस्टिक पॅन असेल ना तर तेलाची गरज लागत नाही, असेच फ्राय होतात. मीही इथे तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आहे पहिले तर. आणि इथे मस्त बघा थोडेसे एका साईडने थोडेसे फ्राय व्हायला लागले की आपण पलटून घ्यायचे आहेत. जास्त पनीरचे पीसेस नाही आहेत माझ्याकडे. जेवढं साहित्य होतं ना तेवढ्याच साहित्यामध्ये मी इथे मस्त असं कढई पनीर तयार करायला घेतलेलं आहे. आणि बघा मस्त असे पीसेस फ्राय झालेले आहेत आणि आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अगदी घरातल्या बेसिक साहित्यामधून थोडक्या मजामध्ये ना जेवढी मजा येते ना बनवायला, आणि खरंच ती खूप टेस्टीही लागते. त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये थोडंसं आपण तेल टाकलेलं आहोत. तेल मस्त इथे पसरवून घेऊया व्यवस्थित सगळीकडे. त्यानंतर बाकीच्या ज्या भाज्या लागतात कलरफुल अशा त्या घेणार आहोत. इथे क्यूब्समध्ये कट केलेला कांदा घेतलेला आहे अशा पद्धतीने, आणि थोडेसे पाहिजे तर स्लायसेस करून घेतलेले आहेत. नाही केलात तरीही चालेल. जसं ते थोडंसं टॉस करू ना तेव्हा त्याच्यामध्ये ते स्लायसेस होऊन जातात. आणि त्यानंतर कॅप्सिकम जे सिमला मिरची आहे तेही मस्त असं क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे गाजर घेतलेला आहे. गाजर आता क्यूब्समध्ये कट करता येत नव्हतं म्हणून मी सरळ गोलगोलच कापून घेतलेला आहे आणि छान तेलावर फ्राय करायचं आहे. त्यांना क्रंचीनेस याचा राहिला पाहिजे त्यासाठी. आणि थोडंसं टोमॅटोचे पीसेसही टाकलेले आहेत. 1 ते 2 म्हणजे जास्त 1 ते 2 मिनटं फक्त परतवून घ्यायचं आहे. त्यांचा क्रंचीनेस तसाच ठेवायचा आहे. थोडंसं 1 ते 2 मिनटं फ्राय करायचं आणि त्यानंतर इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत सगळ्या भाज्या. मस्त असं कलरफुल भाज्या आहेत त्या. आणि नंतर त्याच पॅनमध्ये तेलही आहे, त्याच्यामध्ये मी दुसरं तेल ॲड केलेलं नाही आहे. त्याच पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. जे आपण कांदा चिरतो ना क्यूब्समध्ये कट करतो त्यातले मधले छोटे पार्ट्स जे असतात ना तेही बारीक चिरून ह्याच्यात वापरलात तरीही चालेल. मीही तसेच वापरलेले आहेत. आणि कांदा मस्त इथे फ्राय करून घेतलेला आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत. त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. जवळपास एक मोठ्या टोमॅटोची प्युरी आहे आणि तीही व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. अगदी थोडकं साहित्य आहे आणि एका टायमासाठी 2 ते 3 माणसांना ना व्यवस्थित पुरून जाते एवढी भाजी मस्त होते ही कढई पनीर. आणि छान परतवून झालं टोमॅटोसुद्धा की त्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकणार आहोत. त्यामुळे टाकलेले आहे हळद, लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार, म्हणजे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण. त्यानंतर थोडंसं धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थित पुन्हा परतवून घ्यायचं आहे. इथे मसाले कुठेही जळता कामा नये, त्यामुळे टोमॅटोची प्युरी जेव्हा थोडीशी सुकत आली ना की लगेच टाकायचं आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचे इथे मसाले. मस्त असं त्यांचा सुगंध इतका सुंदर सुटतो ना त्याच्यामुळे. आणि त्यानंतर ह्याच्यातच आपण इथे टाकणार आहोत सगळ्या फ्राय केलेल्या भाज्या, म्हणजे कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, त्याचबरोबर गाजर जे आहेत ना ते सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर पनीरचे पीसेसही टाकूया थोडेसे आहेत फ्राय केलेले ते आपण. आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे भाज्यांना व्यवस्थित. मसाल्याची जी आहे ना ती कोटिंग यायला पाहिजे. आणि ते थोडंसं आता इथे आपण पाणी टाकणार आहोत. जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसं टाकलेलं आहे. अगदी छोटी वाटी म्हणा, छोटासा पेला म्हणा तसं घेतलेलं आहे पाणी, किंवा चमच्याने 2-4 चमचे एवढंच. त्याची ग्रेव्ही पातळ अशी करायची नाही आहे, तिथल्या तिथे करायचं आहे ते. आणि खूप सुकी अशी मस्त एकदम सुकीही नाही होत, एकदम पातळही नाही होत. थोडीशी मीडियम ग्रेव्हीमध्ये मस्त अशी भाजी तयार होते. आणि ते चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि जशी आपण हॉटेलमध्ये खातो ना तशीच चव लागते, खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ते बघा नंतर थोडंसं मस्त असं त्याला पाणी सुटलेलं आहे आणि छान अशी इथे आपली कढई पनीरची भाजी मस्त इथे तयार होते. आणि सुगंध तर इतका सुंदर सुटला होता ना. आणि त्यानंतर याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त इथे आपली कढई पनीर तयार झालेला आहे घरच्या घरी. अगदी बेसिक साहित्यांमध्ये पण तितकंच टेस्टी. आणि भाज्या आहेत, मिक्स व्हेज आहे सगळं, त्याच्यामुळे हेल्दी तर आहेच. आणि सगळं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील इतकी भारी होती ही भाजी. आणि ते मस्त सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे.
ह्याच्यावर तुम्ही भाकरी, रोटी, नान, चपाती काहीही खाऊ शकता. कसा वाटला माझा हा कढई पनीरचा व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडला असेल, रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.